दुसऱ्या क्रमांकाचा धातू म्हणजे रक्तधातू. रक्तधातूची उत्पत्ती ही रसधातूपासून होत असते. रसधातूचं रूपांतर हे रक्तधातूमध्ये होत असतं. निरुक्ती. रजरंजन तेन रंजन रागवर्णयुक्त रागकृतच धातू रक्तम इति अतो भवति. रजरंजन तेन रंजन रागवर्णयुक्त रागकृतच धातू रक्त इति अतो भवति. रजरंजन ह्या शब्दाने याचा अर्थ म्हणजे रंगविणे असा घेत असतो, ज्याचा रंग लाल रंगाचा असतो व ते आपल्या शरीराला रंगण करीत असतो, म्हणजे पूर्ण शरीराचं लाल वर्णे आपलं ब्लड असतं, त्याला आपण नाही का रक्तधातू असे म्हणत असतो. रक्तधातूचे पर्याय रुधिर, अश्रू, लोहित, रक्त, शोणित हे पर्याय. स्थान. रक्तधातू हा सुद्धा रसधातूप्रमाणे सर्व शरीरव्यापी आहे व त्यामुळे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की नाही का रक्तधातूचे हे स्थान हे संपूर्ण शरीर आहे. रक्त व स्रोतस. रक्तवाहना स्रोतसांना यकृत मूल प्लिहाचं आणि सुश्रुतानुसार रक्तवेद्वे तयोमूल यकृत प्लिह रक्तवाही दमण्याचं. मग आता इथं आपण म्हणू शकतो की चरकांनुसार स्रोतसाचे मूळ स्थान हे यकृत व प्लिहा आहे व सुश्रुतानुसार यकृत प्लिहा व रक्तवाही दमण्या असं सांगितले. आता रक्तधातूचे पंचभौतिक संघटन आपण पाहायला गेलं तर रक्तधातू हा पंचभौतिक बनलेला आहे, परंतु वेपदिवस्तू भुयेसा ह्या न्यायानुसार रक्तधातूमध्ये आप महाभूत व अग्नि महाभूत याचं अधिक्य असतं. तर आप महाभूत हा का बरं असतो तर त्याच्या रक्ताला द्रवता नाही का ह्या आप महाभूतामध्ये भेटत असते. तर अग्नि महाभूत हा नाही का त्याच्या लाल वर्ण्यासाठी असतो. आता रक्तधातूचे गुणधर्म विस्तृता, द्रवता, राग, स्पंदन व लघुता हे प्रामुख्याने नाही का रक्तधातूचे 5 गुण सांगितलेले आहेत. द्रवता हा असतोच कारण की नाही का तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो. स्पंदन म्हणजे एक प्रकारे आपण जे BP मोजतो तेव्हा ते आपल्याला हार्टबीट जाणवतो, तर तो स्पंदन एक प्रकारे ही त्याचा सर्वात महत्त्वाचा गुण हा रक्ताचा असतो. लघुता म्हणजे हा हलका असतो. नंतर विस्त्र असतो एक प्रकारे. आणि राग त्याच्यामध्ये नाही का आपण निरुक्तीमध्ये पाहिलं की रागवर्णयुक्त असतो तो. ठीक आहे. या आणखी काही विशिष्टपूर्ण लक्षणं त्याच्यात असतात. रक्त हा शीत गुणाचा असतो, म्हणजे ते थंड असतो, असं उष्ण नसतो तो, म्हणजे ते फार किंवा उष्ण रक्त हा उष्णशीत असतो, म्हणजे हा नाही का मिडियम असतो, थोडा शीत पण असतो आणि उष्ण पण असतो, म्हणजे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही. रक्ताचे हा सगळ्यात महत्त्वाचे गुण म्हणजे गुरु, स्निग्ध व विस्त्रगंधी असतो तो. ठीक आहे. आणि लाल वर्ण असतो वगैरे, आणि त्याच्यात फार घट्ट पण नसतो आणि पाटपट, म्हणजे तसंच आपण जसं त्याचा स्पर्शपणे पाहिलं की तो उष्ण पण नसतो आणि शीत पण नसतो, तसंच नाही का तो जास्त घट्ट पण नसतो व पातळ पण नसतो. आता रक्तधातूचे कार्य. रक्तवर्ण प्रसाद मांसपुष्टी जीव येते. आता रक्ताचं सगळ्यात प्रमुख कार्य कोणतं आहे? आपण जे सामान्य कार्य पाहिजे त्याच्यातलं 2 नंबरचं कार्य प्रीणन जीवन लेपन स्नेहन धारण पुणे गर्भातोषपादोदान धातूचं श्रेष्ठ कर्म. आता 2 नंबरचं काय? जीवन, म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाचं कार्य हे रक्तधातूचे जीवन असे आहे. जीवन हे रक्तधातूचे श्रेष्ठ कर्म आहे. जीवन म्हणजे एक प्रकारे प्राणाचे धारण करणे. नंतर नाही का दुसरं इम्पॉर्टंट कार्य काय सांगितलं? वर्णप्रसाद, म्हणजे आपल्या जी चेहऱ्याची जी कांती असते, आपल्या चेहऱ्याला चमकी येते, म्हणजे आपलं जो वर्ण आहे ते नाही का आपल्याला फक्त रक्तधातूच्या पुष्टीमय आपल्याला भेटत असतं. जे रक्तधातूपासून जो ब्लड सप्लाय म्हणजे एक प्रकारे असतो त्याच्यामुळे आपल्यावर फेसवर कांती येत असते. मांसपुष्टी करतो, म्हणजे नाही का आता मांसधातू हा 3 नंबरचा धातू आहे, 3ऱ्या क्रमांकाचा धातू आहे, तर त्याची पुष्टी म्हणजे त्याचं नाही का त्याची उत्पत्ती हे रक्तधातूचे कार्य आहे. आता रक्तधातूचे प्रमाण हे 8 अंजली इतके सांगितलेले आहे. रक्तधातूचे उपधातू अश्रूच, कंडर, शिरा, म्हणजे कंडरा व शिरा हे 2 उपधातू रक्ताचे सांगितले. रक्तवृद्धीचे रक्षण. रक्तांग अक्षिता शिरापूर्ण होतच. आता रक्तांग अक्षिता शिरापूर्ण होतच. रक्तांग ह्या शब्दाचा अर्थ इथं आपण असं बघतो की नाही का रक्तवृद्धीमध्ये शरीरातील रक्त अवयव अतिशय लालसर वर्णीय दिसतात, म्हणजे जे अवयवामध्ये रक्त असतात, फॉर एक्झाम्पल हृदय झालं, यकृत झालं, याच्यामध्ये रक्त असते ते खूप आपल्याला असं खूप जास्त लाल वर्णीय दिसून येतं, म्हणजे डोळे खूप लाल दिसतील. जे अवयव आहेत आपल्या शरीरातील त्वचा, ओष्ठ, जिवा, तालू हे सगळे अवयव आपल्याला खूप असे लाल वर्णीय दिसून येतात. रक्तभुतीमध्ये हे सर्व
रक्तच अधिक लालसर वर्णाची दिसतात. रक्त अक्षिता म्हणजे याच्या शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो डोळे. अक्षिता तर डोळे खूप लालसर जसे दिसत असतात. डोळ्यातील पांढरा भाग हा पूर्णपणे नाही का लाल दिसत असतो, कारण की त्याच्यामध्ये रक्तवृद्धी झालेली असते. शिरा पूर्ण होतात म्हणजे जे आपले शिरा जे असतात, वेन्स आणि आर्टरीज वेन्स असतात त्या नाही का पूर्ण नाही का रक्ताने भरल्यामुळे व पूर्ण अशा एक प्रकारे इतकी वृद्धी झालेली असते ते अधिक वाढल्यामुळे शरीरातील शिरा अतिशय फुगीर दिसतात, म्हणजे अशा एक फुगल्याप्रमाणे दिसत असतात. ते कधी काय होतं की शिरा जास्त फुगल्यामुळे त्या फुगून त्या अशा फुटून जातात. मग त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉक पण बसू शकतात. रक्तक्षयाची लक्षणे काय येतात? रक्तक्षयी रक्त आम्लप्रीती, शिशिर, शिराशैथिल्य, रुक्षता. रक्त आम्ल शिशिर प्रीती, शिराशैथिल्य, रुक्षता. रक्त आम्ल शिशिर प्रीती, शिराशैथिल्य, रुक्षता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं लक्षण काय सांगितलं आहे रक्तक्षयामध्ये की आम्ल शिशिर प्रीती म्हणजे नाही का हा आम्लरस हा रक्तवृद्धिकर आहे. हे आपण नाही का अष्टांग हृदयाच्या 10व्या अध्यायात रसभेदी अध्यायामध्ये बी पाहिलेलं आहे की नाही का आम्ल हा असा रक्तवृद्धिकर असतो. व्यक्तीला याच्या रक्तवृद्धीमध्ये व्यक्तीला आम्लरस किंवा आम्ल पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होत असते. त्याच्याने काय होत असतो की रक्तक्षयामुळे नाही का प्रकोप कमी होतो, म्हणजे वाताचा क्षय होत असतो व शरीरातील रक्ताची वृद्धी करण्याकरता शरीरातील रक्तक्षय आम्ल पदार्थ सेवन करण्याची इच्छा होते. त्याच्यामुळे नाही का त्या व्यक्तीला आम्ल पदार्थ खाण्याचे सेवन होतं. शिराशैथिल्य म्हणजे काय? रक्तवैती या शिरा जे असतात ते लहान दिसू लागतात क्षय झाल्यामुळे. रुक्षता म्हणजे पूर्ण शरीरभर नाही का रुक्षता जाणवत असते. रुक्षता जाणवल्यामुळे तृष्णा पण आपल्याला दिसून येतं की नाही का अधिक तहान लागत असते. थँक्यू. हे रक्तधातूचे प्रकार 2 सांगितले की पोषक रक्तधातू आणि पोष्य रक्तधातू. आता पोषक रक्तधातू म्हणजे काय की जो असा रक्तधातू जो नाही का रसधातूपासून ते रसधातूचं कन्वर्जन रक्तधातूमध्ये होत असताना जी प्रोसेसमधला जो धातू असतो तो म्हणजे पोषक रक्तधातू. आणि पोष्य रसधातू म्हणजे रक्तधातू म्हणजे कोणता की असा रक्तधातू जो रसधातूपासून कम्प्लिटली पूर्णतः बनलेला आहे रक्तधातू, तो म्हणजे पोष्य रक्तधातू. थँक्यू.